स्वराज्य MPSC अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण विज्ञानातील 25 प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत, जे की मागच्या तलाठी भरती परीक्षेत विचारलेले आहेत। जे तलाठी भरती 2014 आणि 2015 जी ऑफलाईन पद्धतीने तलाठी भरती परीक्षा झाली होती, त्यातील पुढील 25 विज्ञानाच्या प्रश्नांचा सराव करून घेऊया। तर मग आहे आपला पहिला प्रश्न काय आहे तर जीवाणुभक्षी सजीवांमध्ये डॅश न्यूक्लिक आम्ल हे आढळून येते। जीवाणुभक्षी सजीवांमध्ये डॅश न्यूक्लिक आम्ल आढळून येते। आता न्यूक्लिक आम्ल किंवा न्यूक्लिक ॲसिड, न्यूक्लिक आम्ल किंवा न्यूक्लिक ॲसिड्स, न्यूक्लिक ॲसिड्स हे कोणत्या प्रकारचे असतात तर दोन प्रकारचे असतात। एक म्हणजे डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड, डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड, आणि दुसरं म्हणजे रायबोज न्यूक्लिक ॲसिड, डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड आणि रायबोज न्यूक्लिक ॲसिड। डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिडचे काय असतात तर DNA आणि रायबोज न्यूक्लिक ॲसिड हे RNA। मग विचारलेलं काय आहे तर जीवाणुभक्षी सजीवांमध्ये डॅश न्यूक्लिक आम्ल आढळून येतात। न्यूक्लिक आम्ल म्हणजे न्यूक्लिक ॲसिड। मग जीवाणुभक्षी सजीवांमध्ये DNA म्हणजेच काय तर डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक आम्ल हे आढळून येतात। जीवाणुभक्षी सजीवांमध्ये कोणते न्यूक्लिक आम्ल आढळून येतात तर डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड्स हे आढळून येतात। चला पुढचा प्रश्न, वनस्पती व कार्बन डायऑक्साईड यांचा जसा संबंध आहे। प्रश्न काय आहे, वनस्पती आणि कार्बन डायऑक्साईड, वनस्पती व कार्बन डायऑक्साईड यांचा जसा संबंध आहे तसाच पशु व यांचा संबंध कसा आहे। कसा पशु व डॅशचा संबंध कसा आहे। आता वनस्पती काय करतात, ह्या कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचा वापर करून, कार्बन डायऑक्साईड आणि पाणीचा वापर काय करून प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचं अन्न हे स्वतः तयार करतात। स्वतःचं अन्न काय करतात तर स्वतःचं अन्न हे स्वतः तयार करतात। कशाचा वापर करून, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचा वापर करून। कोणत्या क्रियेने तर प्रकाश संश्लेषण क्रियेने स्वतःचं अन्न हे स्वतः तयार करतात कार्बन डायऑक्साईडचा वापर करून। म्हणजे हे काय होतं ते त्यांनी त्यांचं काय करतात तर खाद्य तयार करतात। स्वतःसाठी लागणारं अन्न किंवा खाद्य हे कार्बन डायऑक्साईडचा वापर करून करतात। मग वनस्पतीचा संबंध हे कार्बन डायऑक्साईडसाठी कशासाठी आहे तर ते अन्न तयार करण्यासाठी किंवा त्यांचं खाद्य हे तयार करण्यासाठी आहे। मग तसाच पशु यांचा संबंध कसा असेल तर पशुचा संबंध हा पशु खाद्य असेल। अशा प्रश्नांचे उत्तर हे सरळ बुकमध्ये दिलेले नसतात, तर हे एक लॉजिकल बेस्ड क्वेश्चन आहे की तुमचं लॉजिक हे कशा पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे, तर त्या पद्धतीने ह्याचे उत्तर असतात। तर मग ह्याचं पर्याय उत्तर कोणतं असेल तर वनस्पतीचा संबंध जसा कार्बन डायऑक्साईडसाठी आहे तसाच पशु यांचा संबंध कशासाठी आहे तर पशुचा संबंध हा पशु खाद्यासाठी आहे। पुढचा प्रश्न, H1N1 हा विषाणू कोणत्या आजारासाठी कारणीभूत आहे। H1N1 हा विषाणू हा स्वाईन फ्लू कशासाठी आहे तर स्वाईन फ्लू या आजारासाठी कारणीभूत आहे। H1N1 हा कोणत्या आजारासाठी कारणीभूत आहे तर H1N1 हा स्वाईन फ्लूच्या आजारासाठी कारणीभूत आहे। आता डेंग्यू हा कशामुळे होतो तर डेंग्यू हा AEDS या नावाच्या मॉस्किटोमुळे होतो। हिपॅटायटिस B हा लिव्हरवरती किंवा यकृतावरती होणारा आजार आहे। दुसरा मलेरिया हा प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम मलेरियामुळे होतो। प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम मलेरियामुळे होतो। मग H1N1 कोणता आहे तर स्वाईन फ्लू यामुळे होतो। H1N1 हा विषाणू कोणत्या आजारासाठी कारणीभूत आहे तर स्वाईन फ्लू या आजारासाठी कारणीभूत आहे। आता इकडे बघा, हा डेंग्यू हा मॉस्किटो किंवा डेंग्यू हा कशामुळे आहे तर डेंग्यू हा मस्किटो बॉर्न व्हायरल इन्फेक्शन आहे। डेंग्यू हे काय आहे तर मस्किटो बॉर्न व्हायरल इन्फेक्शन आहे आणि
पीपलमध्ये द बाईट ऑफ इन्फेक्टेड एडिस स्पेसिस AEDES नावाच्या स्पेसिसच्या मस्किटोमुळे होतो. कशामुळे? AEDES नावाच्या स्पेसिसमुळे होतो. पण डेंग्यू ह्या आजारालाच काय म्हणतात? ब्रेक बोन फीवर. डेंग्यूलाच काय म्हणतात? ब्रेक बोन फीवर असेही म्हणतात. डेंग्यूलाच काय म्हणतात? ब्रेक बोन फीवर असेही म्हणतात. चला घेऊयात पुढचा प्रश्न. लोखंडाच्या गॅल्वनायझेशनसाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? लोखंडाच्या गॅल्वनायझेशनसाठी कशाचा वापर करतात? तर लोखंडाच्या गॅल्वनायझेशनसाठी झिंक किंवा जस्ताचा वापर करतात. लोखंडाच्या गॅल्वनायझेशनसाठी कशाचा वापर करतात? तर लोखंडाच्या गॅल्वनायझेशनसाठी झिंक किंवा जस्ताचा वापर करतात. हिऱ्याबद्दल खालीलपैकी कुठले वाक्य चुकीचे आहे? बऱ्याच वेळ असे प्रश्न हे व्यवस्थित वाचायचे की प्रश्नामध्ये विचारलेलं काय आहे? चुकीचे आहे का बरोबर आहे? मग आता इथे प्रश्न काय विचारलेला आहे की हिऱ्याबद्दल खालीलपैकी वाक्य कोणतं हे चुकीचं आहे. चुकीचं वाक्य निवडायचे. मग तुम्हाला बरोबर उत्तर आणि चुकीचं उत्तर हे शोधता आलं पाहिजे. हिऱ्याचे स्फटिक हे अतिशय मोठ्या रेणूचे उदाहरण आहे. हे बरोबर आहे. हिऱ्याचं स्फटिक हे कसं आहे? तर अतिशय मोठ्या रेणूचं उदाहरण आहे. हिऱ्याचं स्फटिक कसं आहे? तर ते अतिशय मोठ्या रेणूचं उदाहरण आहे. हिरा हा विद्युत सुवाहक आहे. हिरा हा विद्युत सुवाहक आहे का? नाही. तर हिरा हा विद्युत दुर्वाहक आहे. हिरा कसा आहे? तर विद्युत दुर्वाहक आहे. मग कुठलं वाक्य चुकीचं आहे? तर हिरा हा विद्युत सुवाहक आहे. हे वाक्य कसं आहे? तर चुकीचं वाक्य. हिरा हा कसा आहे? विद्युत दुर्वाहक आहे. आणि हिऱ्याचं स्फटिक कसं आहे? मोठ्या रेणूचं उदाहरण आहे. हे बरोबर आहे. हिऱ्याचा आणखी मोठा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. हे पण बरोबर आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे RI. हिऱ्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कसा आहे? तर मोठा आहे. त्यातून लाईट एक्सरे जाऊ शकतात. बरोबर आहे. हिऱ्यामधून लाईट एक्सरे जे जाऊ शकतात त्याचा मोठा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे आणि ते अतिशय मोठ्या रेणूचं उदाहरण आहे. मग चुकीचं वाक्य कोणतं आहे? तर हिरा हा विद्युत सुवाहक आहे. हे वाक्य कसं आहे? चुकीचं आहे. हिरा हा कसा आहे? विद्युत दुर्वाहक आहे. येऊया मग पुढच्या प्रश्नाला. इन्सुलिन हा या डॅशमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी ही नियंत्रित केली जाते. मग आता इन्सुलिनमुळे काय केलं जातं? तर इन्सुलिनमुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी. इन्सुलिनमुळे काय? तर शरीरातील ग्लुकोजची पातळी ही काय केल्या जाते? तर नियंत्रित केल्या जाते. इन्सुलिनमुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी ही नियंत्रित केल्या जाते. इन्सुलिनमुळे काय होतं? तर शरीरातील ग्लुकोजची पातळी ही नियंत्रित केल्या जाते. मग हे इन्सुलिन काय आहे? तर इन्सुलिन काय आहे? तर हे संप्रेरक आहे. इन्सुलिन हे काय आहे? तर संप्रेरक आहे. आणि इन्सुलिनलाच काय म्हणतात? मधुमेहावरील रामबाण उपाय. मधुमेहावरील रामबाण उपाय म्हणजे काय? तर इन्सुलिन. ज्या व्यक्तीला डायबिटीज आहे किंवा मधुमेह आहे तर त्यांना इन्सुलिनची ही उपचार पद्धती दिली जाते. तर इन्सुलिन हे काय आहे? तर इन्सुलिन हे संप्रेरक आहे आणि इन्सुलिनमुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी ही काय केल्या जाते? तर नियंत्रित केल्या जाते. आणि इन्सुलिनलाच काय म्हणतात? तर मधुमेहावरील रामबाण उपाय म्हणजेच इन्सुलिन हे आहे. मग इन्सुलिन हे काय आहे? तर इन्सुलिन हे संप्रेरक हे आहे. अमरवेल ही वनस्पती खालील पर्यायापैकी कोणत्या गटातील आहे? आता अमरवेल ही वनस्पती कोणत्या गटातील आहे? तर मृतोपजीवी आहे का? बाह्य परजीवी आहे का? आंतरपरजीवी आहे का? स्वयंपोषी आहे. मृतोपजीवी, बाह्य परजीवी किंवा आंतरपरजीवी किंवा स्वयंपोषी. आता अमरवेल ही वनस्पती ही बाह्य परजीवी आहे. अमरवेल ही वनस्पती कशी आहे? तर बाह्य परजीवी आहे. कारण ही दुसऱ्याच्या आधारावर जगू शकते. दुसऱ्याच्या आधारावर म्हणजे बाहेरील आधारावर जगणारी वनस्पती आहे. म्हणून अमरवेल या वनस्पतीला काय म्हणतात? तर बाह्य परजीवी वनस्पती असे म्हणतात. मग अमरवेल ही वनस्पती खालीलपैकी कोणत्या गटात मोडते? तर अमरवेल ही वनस्पती बाह्य परजीवी या गटामध्ये मोडते. समुद्रावरून जमिनीकडे वाहणारे वारे कोणत्या कारणामुळे वाहतात? तर समुद्रावरून जमिनीवरील वाहणारे वारे हे उष्णतेचे अभिसरण
या कारणामुळे वाहतात. कशामुळे वाहतात तर उष्णतेचे अभिसरण. समुद्रावरून जमिनीवरील वाहणारे वारे हे उष्णतेचे अभिसरण या कारणामुळे वाहतात. खाण्याचे सोड्याचे रासायनिक नाव कोणते? आता हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे. केक किंवा पाव यांना सच्छिद्र बनवण्यासाठी कशाचा वापर करतात तर सोडियम बायकार्बोनेटचा वापर करतात. त्यानंतरचा प्रश्न एक होता की जे धुण्याचा सोडा किंवा जे आपण डिटर्जंट वापरतो त्यामध्ये कोणतं वापरतात तर त्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट वापरतात. परत आपण यांचं संयुक्त पण घेतलं. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे NaHCO3 आणि सोडियम कार्बोनेट म्हणजे Na2CO3. मग आता खाण्याचा सोडा आणि धुण्याचा सोडा. खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट आणि धुण्याचा सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट. हे लक्षात ठेवा. खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 आणि धुण्याचा सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट Na2CO3. प्रश्न काय आहे तर खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते तर खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट आणि धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव सोडियम कार्बोनेट. मायक्रोमीटर हे परिमाण कशाच्या मापनासाठी केले जाते? मायक्रोमीटर हे असं लिहितात मायक्रोमीटर. मग मायक्रोमीटर मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर आणि मायक्रोमीटर. आता हे कशाचे परिणाम आहेत तर मायक्रोमीटर हे परिमाण पेशींचे आकारमान मोजण्यासाठी केले जाते. मग किती असते हे 10⁻⁶. मग आता पेशी ह्या दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे अधिकेंद्रकी आणि दुसरं म्हणजे दृश्य केंद्रकी. अधिकेंद्रकी आणि दुसरं म्हणजे दृश्य केंद्रकी या पेशी असतात. मग आता ह्यांचं आकारमान कसं असतं? अधिकेंद्रकीचं 0.5 ते 20 मायक्रोमीटर असतं आणि दृश्य केंद्रकीचं 10 ते 100 मायक्रोमीटर एवढं आकारमान असतं. अधिकेंद्रकी पेशींचं 0.5 ते 20 मायक्रोमीटर आणि दृश्य केंद्रकीचं 10 ते 100 मायक्रोमीटर हे एवढं आकारमान असतं. मग मायक्रोमीटर हे परिणाम कशाच्या मापनासाठी आहे? मायक्रोमीटर हे परिणाम पेशींच्या आकारमानाच्या मापनासाठी आहे. मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁶. तर या पुढच्या प्रश्नाला B3 जीवनसत्व काय म्हणतात? आता B3 मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये B1, B2 आणि B3 ह्यांचे नावं सांगितले होते. B1, B2 आणि B3. आता B1ला काय म्हणतात? थायमिन. B1 हे थायमिन, B2 रायबोफ्लेविन, B2 हे रायबोफ्लेविन, B3 हे नायसिन. B3 हे काय आहे? नायसिन. मग इथे काय विचारले? B3 जीवनसत्व. B3 जीवनसत्वास काय म्हणतात तर नायसिन. मग थायमिन हे काय आहे तर B1 आणि रायबोफ्लेविन B2 आणि B3 हे नायसिन. मग B3 हे जीवनसत्व काय आहे तर B3 हे जीवनसत्व हे नायसिन आहे आणि B1 म्हणजे थायमिन. दुसरे पर्याय काय दिलेले आहेत? अस्कॉर्बिक आम्ल आणि बेन्झोइक आम्ल. मग आता हे पर्यायमधून बी मध्ये काय आहे? थायमिन आणि नायसिन. मग याचं पर्याय उत्तर काय असेल तर B3चं नायसिन. पदार्थात असलेल्या टार्टारिक आम्लाचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी होईल? कशाचा? टार्टारिक आम्ल. टार्टारिक ॲसिडचा उपयोग हा कशासाठी होतो? जे साऊथ इंडियन लोक आहेत, साऊथ इंडियन लोक हे इडली, सांबर, ढोकळा, डोसा अशा गोष्टी खातात. तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त हे टार्टारिक आम्ल हे वापरतात. कशासाठी तर साऊथ इंडियन डिशेस ह्या खूप आवडतात. साऊथ इंडियन डिशेस कशा असतात? त्या चवीसाठी ह्या रुचकर असतात. मग चव ही किंवा अन्नपदार्थ हे रुचकर बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात तर
टार्टारिक आम्लाचा उपयोग करतात. टार्टारिक आम्लाचा उपयोग हे कशासाठी करतात, तर टार्टारिक आम्लाचा उपयोग अन्न पदार्थ हे रुचकर बनवण्यासाठी टार्टारिक आम्लाचा हा उपयोग करतात. पाचक रसामुळे प्रथिने, पिष्टमय पदार्थाचे विघटन व अन्न आम्लीय करण्याचे कार्य हे शरीरातील कोणत्या इंद्रियामध्ये घडतं, तर ते शरीरातील जठरामध्ये हे घडतं. विकर हे काय आहे, विकर म्हणजेच काय, तर एन्झाईम्स. विकर म्हणजेच काय आहे, तर ते एन्झाईम्स. आणि या एन्झाईम्सची निर्मिती हे काय कोण करतं, तर प्रथिन करतात. प्रथिन म्हणजेच काय असतात, ते प्रोटीन्स. आणि ह्या प्रोटीन्सचा उपयोग काय होतो, तर प्रोटीन्सचा उपयोग हा शरीर बांधणीसाठी होतो. शरीर बांधणीसाठी प्रथिनांचा उपयोग होतो आणि प्रथिन हे काय करतात, एन्झाईम्सची निर्मिती करतात. म्हणजे अल्टिमेट विकर हे काय असतील, तर हे विकर हे प्रथिन असतील. आणि या प्रथिनांचा उपयोग हा शरीर बांधणीसाठी होतो. प्रथिनांचा उपयोग काय होतो, तर प्रथिनांचा उपयोग हा शरीर बांधणीसाठी होतो. पुढचा प्रश्न, बायोप्सी. बऱ्याच वेळ तुम्ही हा शब्द ऐकला असेल, बायोप्सी. आता हे बायोप्सी म्हणजे काय, तर बायोप्सी म्हणजे पेशी व टिश्यू वापरून वैद्यकीय निदान करण्याचे तंत्र. बायोप्सी म्हणजे काय आहे, तर पेशी व टिश्यू, एका ठिकाणच्या पेशी वापरून दुसऱ्या ठिकाणी वापरणं, त्याचा यूज करणं म्हणजेच काय असतं, ते बायोप्सी. म्हणजे पेशी व टिश्यू वापरून वैद्यकीय निदान करण्याचं तंत्र म्हणजे काय आहे, तर बायोप्सी आहे. रासायनिक खतांमधील कोणत्या घटकामुळे नवजात बालकांना ब्ल्यू बेबी हा सिंड्रोम होतो, ब्ल्यू बेबी हा सिंड्रोम नायट्रेट्समुळे होतो. कशामुळे होतो, तर ब्ल्यू बेबी सिंड्रोम हा कशामुळे होतो, तर नायट्रेट्समुळे होतो. ब्ल्यू बेबी सिंड्रोम हा कशामुळे होतो, तर नायट्रेट्समुळे ब्ल्यू बेबी हा सिंड्रोम होतो. हायड्रोजन बॉम्ब खालीलपैकी कशावर आधारित आहे, अणुकेंद्रकीय सम्मीलन, कृत्रिम किरणोत्सारिता, अनियंत्रित श्रृंखला किंवा अणुकेंद्रकीय विखंडन. तर हायड्रोजन बॉम्ब हा अणुकेंद्रकीय सम्मीलन यावर आधारित आहे. हायड्रोजन बॉम्ब हे कशावर आधारित आहे, तर हायड्रोजन बॉम्ब हे अणुकेंद्रकीय सम्मीलन कशावर आधारित आहे, तर हायड्रोजन बॉम्ब हे अणुकेंद्रकीय सम्मीलनावर आधारित आहे. क्रायोजेनिक तंत्रज्ञान कुठलं तंत्रज्ञान, तर क्रायोजेनिक तंत्रज्ञान हे कशाशी निगडित आहे, तर क्रायोजेनिक तंत्रज्ञान हे उपग्रह प्रक्षेपण, जे उपग्रहाचे प्रक्षेपण होतात त्याच्यासाठी क्रायोजेनिक तंत्रज्ञान हे निगडित आहे. उपग्रह प्रक्षेपणासाठी क्रायोजेनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. मग क्रायोजेनिक तंत्रज्ञान कशाशी निगडित आहे, तर क्रायोजेनिक तंत्रज्ञान हे उपग्रह प्रक्षेपणाशी निगडित आहे. हवेतील सर्वात मोठा भाग कोणत्या वायूचा आहे, तर हवेतील सर्वात मोठा भाग हा नायट्रोजन वायूचा आहे. याच्यामध्ये 78% हे नायट्रोजन असतं. मग हवेतील सर्वात जास्त भाग हा कुठल्याचा वायूचा आहे, तर नायट्रोजनचा आहे. ज्वलनास मदत करण्यास हवेतील कोणता महत्त्वाचा घटक आहे, तर ऑक्सिजन हा काय होतो, ज्वलनास मदत करतो. ऑक्सिजन हा काय करतो, तर ज्वलनासाठी मदत करतो. ऑक्सिजन कशासाठी, तर ज्वलनासाठी मदत करतो. मग ज्वलनासाठी उपयोगी भाग कोणता आहे किंवा महत्त्वाचा घटक कोणता आहे, तर ज्वलनासाठी ऑक्सिजन हा महत्त्वाचा घटक आहे. दूरदर्शन संचाच्या पडद्यावर दिसणाऱ्या चलचित्राचे कारण काय. आता आपण दूरदर्शन संचामध्ये काय करत राहतो, सारखं टी व्ही बघत राहतो. आपण ते काय होतं, दृष्टी सातत्य म्हणजे नेहमी पाहत राहणे, दृष्टी सातत्य. मग दूरदर्शन संचाच्या पडद्यावर दिसणाऱ्या चलचित्राचे कारण काय आहे, तर दृष्टी सातत्य. सारखं पाहत राहणे किंवा नेहमी पाहत राहणे ते दृष्टी सातत्य राहतं. आणि एखादी वस्तू आपल्या डोळ्याच्या समोरून निघून जरी गेली तरी ती काय असते की 1/10 सेकंदही आपल्या पडद्यावर सतत दिसत राहते. 1/10 सेकंदापर्यंत ती सतत दिसत राहणे, ह्यालाच काय म्हणायचं, दृष्टी सातत्य. मग दूरदर्शन संचाच्या पडद्यावर दिसणाऱ्या चलचित्राचं कारण काय आहे, तर ते कारण आहे दृष्टी सातत्य हे कारण आहे.
जीवनसत्व अ, ब, क आणि के त्यांच्या अभावामुळे होणारे रोग आणि यांच्या योग्य जोड्या त्यांचा पर्याय निवडा. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक चार्ट दाखवलं होतं. जीवनसत्व, त्यांची नावं, त्यांचे स्रोत, परत त्यांच्या अभावामुळे होणारे आजार, हा एक व्यवस्थित चार्ट बनवायला सांगितला होता आणि तो चार्ट हा मी एक्सप्लेनही केला होता. जीवनसत्व अ, ब, क आणि ड आणि ई आणि ते त्यांचे स्रोत आणि त्यांच्या अभावामुळे होणारे आजार, परत ब आणि त्यांचे नावं हा पण दिला होता. मग आता जीवनसत्वमुळे होणारा आजार कोणता आहे तर तो रातांधळेपणा. जीवनसत्व, मग आता पर्यायामध्ये अ साठी रातांधळेपणा, अ साठी रातांधळेपणा, अ साठी रातांधळेपणा हा दिलेला आहे. मग आता दुसरं जीवनसत्व आहे ब. ब मुळे काय होतो? बेरी. ब मुळे कोणता आजार होतो तर बेरी. म्हणजे पर्याय 2 आणि पर्याय 4 हे दोन्ही पर्याय हे कटले आहेत. विटामिन ब मुळे बेरी आणि विटामिन अ मुळे रातांधळेपणा. आता विटामिन क मुळे कोणता आजार होतो तर तो स्कर्वी होतो. आता इथं आहे का? नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3. विटॅमिन अ मुळे रातांधळेपणा, ब मुळे बेरी, क मुळे स्कर्वी आणि के मुळे रक्तस्राव. विटॅमिन अ, ब, क आणि के यांच्या अभावामुळे होणारे रोग कोणते आहेत तर अ मुळे रातांधळेपणा, ब मुळे बेरी, क मुळे स्कर्वी आणि के मुळे रक्तस्राव हे रोग होतात. चला पुढचा प्रश्न. कार्बन क्रेडिट या संकल्पनेचा उगम खालीलपैकी कोणत्या करारातून झाला? तर कार्बन क्रेडिट या संकल्पनेचा उगम हा क्योटो प्रोटोकॉल. कशामुळे तर क्योटो प्रोटोकॉल या करारातून झाला. खालीलपैकी कोणत्या हवेच्या प्रादेशिक प्रदूषणाचे परिणाम आहेत? तर हवेच्या प्रादेशिक परिणाम, प्रादेशिक म्हणजे त्याच ठिकाणी होणार. मग स्मॉग हा एकाच ठिकाणी होतो का? तर स्मॉग हा पृथ्वी तलावर कुठे पण होऊ शकतो. म्हणजे हा पर्याय काय असेल? नसेल. ओझोन हा प्रादेशिक आहे का? नाही आहे. मग ॲसिड रेन हे प्रादेशिक परिणामाचे प्रदूषणाचा परिणाम आहे. मग पर्याय उत्तर काय असेल? तर पर्याय उत्तर हे फक्त ब हे पर्याय उत्तर बरोबर आहे. तिथं प्रश्न विचारलेला आहे प्रादेशिक म्हणजे त्याच ठिकाणी किंवा एकाच ठिकाणी. कृत्रिम पाऊस पडण्याच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या रसायनाचा वापर होतो? तर कृत्रिम पाऊस पडण्याच्या क्रियेमध्ये खालीलपैकी सिल्वर आयोडाईडचा वापर होतो. कशाचा होतो? तर सिल्वर आयोडाईडचा वापर होतो. तर असेच नवनवीन व्हिडिओ स्वराज्य MPSC अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पाहत राहा. तर पुढचे विज्ञानातील पुढच्या 25 प्रश्नांचा सराव करण्यासाठी पुढचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ नक्कीच पहा.